गेल्या 4 दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहेत। पूजा खेडकरांचा फोन बंद असल्याचंही कळतंय। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जबाब देण्यासाठी पूजा खेडकर यांना 20 तारखेला समन्स बजावलं होतं, मात्र त्याआधीच पूजा नॉट रिचेबल झाल्या आहेत। पूजा शेवटच्या वाशिममध्ये दिसल्यानंतर त्या दिसल्या नाहीत असंही माहिती समोर आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, पूजा खेडकर यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलंय, मात्र त्या नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती आहे? आपल्याला कल्पना आहे, पूजा खेडकर ह्या शेवटच्या वाशिममध्ये दिसल्या होत्या। वाशिम नंतर त्या संभाजीनगरच्या दिशेनं 4 दिवसांपूर्वी रवाना झाल्या, मात्र संभाजीनगरच्या हायवेला लागल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो अत्यंत वेगाने पुढे गेला आणि त्यानंतर त्या दिसल्या नाही। शेवटचा त्यांच्यासोबतचा संपर्क जो आहे तो माध्यमकर्मींचा 4 दिवसांपूर्वी झाला होता। मागचे 4 दिवस रोज त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण पूजा खेडकर ह्या नॉट रिचेबल असल्याचं समजतंय। पुणे पोलिसांकडून देखील त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांना देखील सध्या कुठलाही प्रतिसाद पूजा खेडकर कडून मिळत नसल्याची माहिती आहे। आपण बघतोय पूजा खेडकरला 2 वेळा समन्स पुणे पोलिसांनी पाठवलं होतं। इतकंच नाही तर आज शेवटची तारीख होती, मसुरीमध्ये हजर राहायचं होतं, मात्र अद्याप त्या तिथेही पोहोचल्या नसल्याचं कळतंय। पूजा खेडकर नेमका सध्या कुठे आहेत याचा तपास अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही। ज्ञानेश्वर, आणखी एका संदर्भात तुमच्याकडून अपडेट घ्यायची आहे। पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। आई वडिलांचा घटस्फोट दाखवून कमी उत्पन्न भासवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिलेत। याबाबत सविस्तर अहवालही केंद्र शासनानं मागवला असल्यानं खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाणार आहोत। ज्ञानेश्वर, या संदर्भातली काय माहिती समोर आली आहे? जेव्हा युपीएससीची परीक्षा देत होती तेव्हा तिनं 8 लाखांच्या खाली त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न आहे असं दाखवलं होतं, मात्र तिच्या वडिलांनी जी निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचं दिसतंय, उत्पन्नही जास्त असल्याचं दिसतंय आणि म्हणून प्रश्न उपस्थित झाला होता की नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र मिळालं कसं। मात्र हे सगळं कागदोपत्री जुळवून आणण्यासाठी आई वडिलांचा घटस्फोट झालाय असं दाखवलं गेलं, असं भासवलं गेलं, असं सांगितलं जातंय आणि त्याची चौकशी जी आहे ती केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना करण्याचे आदेश दिलेले आहेत। बघावं लागणार आहे या चौकशीत नेमकं काय समोर येतं। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।